पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी आजच्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून आणि आनंदाने तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। भागाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या अनंत शुभेच्छा। तुमचं आयुष्य छान तेजोमय असू द्या, तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचा प्रकाश जन्मभर असू द्या। मंडळी, खरं सांगा, दिवाळी म्हणजे काय? फराळ करणे, नातेवाईकांना भेटणे, फटाके उडवणे हे सगळं आहेच आहे। अंधकाराचे जे क्षण आहेत ते सगळे पुसले जाऊन आपलं आयुष्य छान प्रकाशमय होणे म्हणजे दिवाळी, बरोबर? आता आपलं स्वतःचं आयुष्य प्रकाशमय व्हावं यासाठी आपण सगळेच प्रयत्न करतो, पण आज समाजामध्ये अशा अनेक महिला, अनेक घटक आहेत ज्या इतरांचं आयुष्य अंधकारातून प्रकाशाकडे जावं म्हणून सातत्याने झटत असतात। आज ज्या दोन ताईंना आपण भेटणार आहोत, अश्विनीताई आणि वीणाताई, यांनी समाजामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक लहान मूल, या लहान मुलांना त्यांच्या गरिबीतून, त्यांच्या परिस्थितीतून उत्तम शिक्षण मिळावं आणि आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची दिवाळी व्हावी म्हणून अहोरात्र कष्ट घेतलेत। शिक्षिका म्हणून त्यांना शिकवलंय। काय आहे हा प्रवास हे सगळं जाणून घेऊया, पदार्थही पाहूया आणि आजच्या भागाची छान दिवाळी साजरी करूया। चला। अरे नमस्कार मुलांनो, हाय, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी। चला मंडळी, सुरुवात करूया आजच्या भागाला। अश्विनी औंधे आणि वीणा आगाशे या दोघींना इथे आमंत्रित करूया। यांच्याविषयी मी तुम्हाला थोडीफार माहिती दिलेली आहे, पण त्यांच्या कामाविषयी जाणून घेऊया आणि मग पाहूया अप्रतिम असे पदार्थ। नमस्कार, या। नमस्कार अश्विनीताई, वीणाताई, तुम्हा दोघींचंही फार मनापासून आजच्या भागात स्वागत। कशा आहात तुम्ही दोघी? मस्त। अश्विनी औंधे आणि वीणा आगाशे या जोडीची गोडी काय आहे? या जोडीची गोडी म्हणजे आम्ही नेक्स्ट डोअर आहोत, दोघी जणी शेजारी आहोत पक्के, आणि मैत्रिणी, आवडीनिवडी आमच्या खूप जुळतात। बर, आता तुमच्याकडे फक्त नात्यांची देवाणघेवाण नाहीये, फक्त मैत्री नाहीये, तर तुम्ही एकत्र येऊन खूप छान काम करता। आणि ही मंडळी जी मागे उभी आहेत, हे छोटे दोस्त, यांच्या आयुष्यात रोज दिवाळी व्हावी म्हणून तुम्ही जे काम करता, हे कसं काय तुम्ही, आणि हे एकत्र करावं असं का वाटलं आणि किती वर्ष करताय आता? गेली 7 वर्ष आम्ही हे करतोय। 2016 साली साधारण जुलै महिन्यात शाळा सुरू झाली, जसं अकॅडमिक इयर जून जुलै चालू होतं, बरोबर, तशी शाळा सुरू झाली। आणि असं लक्षात आलं की आमच्या जे 3 हात नाक्याला मुलं कमी झाली आहेत, तर ती ठाण्यामध्ये, तर ती कमी कशी झाली काय जरा मग पाहिलं तर ब्रिजच्या खाली मला एक कंटेनर दिसला आणि कमान दिसली आणि व्यवस्थित सेटअप असं, आणि मग मी चौकशी केल्यावर आवडला कन्सेप्ट। मग आम्ही दोघींनी एकमेकींशी चर्चा केली की आपण जाऊन बघूयात तरी आणि विचारूयात की आम्ही चालणार आहोत का शिकवायला। बरं, इथेही परत जोडी झालीच, म्हणजे जोडी झाली एकत्र। आम्ही साधारणतः काही नवीन करायचं की एकमेकींना विचारतो की आपण हे करूया का, म्हणजे तुला येण्यात इंटरेस्ट आहे का? किती छान, वा। आणि तुम्हाला खरं सांगू का, मुळात समाजामध्ये वावरताना ह्या सिग्नलवरची मुलं कमी झाली आहेत हे ऑब्झर्व करायला जे मन लागतं ना, ते एक आईचंच असू शकतं। त्याच्यामुळे ते आपसूक तुमच्याकडे ते आलं, कारण मुलं कमी दिसत आहेत, मग ती आपली नसली तरी चालतील, मुळात मुलं कुठे गेली हा विचार येणं आणि याच्यातून काहीतरी नवीन निर्माण करणं हेच खूप कौतुकास्पद आहे। आणि यातून सिग्नल शाळेमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालात, बरोबर? याच्याविषयी खूप बोलायचंय आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा। तुम्हालाही शुभेच्छा, तुम्हालाही शुभेच्छा। छान आनंदाची दिवाळी जाऊ द्या, पण दिवाळी पदार्थ केल्याशिवाय काही साजरी होत नाही। मंडळी सुद्धा आलेली आहे शाळेतली, तर आपण पदार्थ करूया। अश्विनीताई आणि वीणाताई या दोघींबरोबर आता आपण स्वयंपाकाकडे जाऊया। तुम्ही दोघी छान मैत्रिणी, समाजसेविका, शिक्षिका, अशा अनेक गोष्टी आहेत, पण आता हाताला चव कशी आहे हे आम्हाला आनंदाने बघायचं आहे दिवाळीच्या दिवशी। तयार ना? वा। पण स्वयंपाकाकडे जाण्यापूर्वी एक छोटासा खेळ खेळूया। काय, जोडीत गोडीची ही जी शाळा आहे याचा मी मास्तर आहे, आणि त्याच्यामुळे मलाही आता तुमची परीक्षा घ्यायची लहर आली आहे। मी काही छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारेन, जिला उत्तर येत आहे त्यांनी हे हातात घ्या आणि ही घंटा वाजवा, ओके? पहिला प्रश्न असा आहे, 12वीचा वर्ग किती, म्हणजे 12चा? 12 144। किती? 144, बरोबर आहे। ओके। पहिलं महायुद्ध कोणत्या साली समाप्त झालं? पास, ओके, नो प्रॉब्लेम। 1918। ठीक आहे। जगातील सर्वात मोठा खंड कोणता? आशिया खंड। उत्तर देऊन टोल वाजवला, बरोबर आहे, आशिया खंड। कुसुमाग्रज हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे? विवा शिरवाडकर। परफेक्ट। आणि CO2 कार्बन डायऑक्साईड, H2O वॉटर, तसं NaOH हे कशाचं नाव आहे?
सोडियम हायड्रॉक्साईड. परफेक्ट, वाजवा ढोल. क्या बात आहे, तुमची मैत्री कमाल आहे. या चला वीणाताई, अश्विनीताई, आता आपण स्वयंपाक करूया. पदार्थ तयार आहेत ना, कुठला करायचा तो? काय नाव आहे? माझा आहे पोह्याचा ढोकळा. थोडक्यात आज आपल्या बाई आपली पोह्याची शाळा घेणार आहेत. आणि तुम्ही कशाची शाळा घेणार आहात? आणि, चोट्याचे लाडू, चोट्या चुरम्याचे लाडू म्हणतात. वीणाताई, पोह्याच्या ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य काय मला सांगा. हा जाड रवा. बरं. हे लाल पोहे घेतले कारण ते पौष्टिक असतात जास्त. आणि हे खोबरं आहे, कोथिंबीर आहे. जाड पोह्याचा मिक्सरमधनं असा रवाळ पीठ केलंय, बरं. एकदम बारीक नाही, असं जरा जाडसर पीठ. दही आहे, मिरपूड, मीठ, मोहरी, फ्रूट सॉल्ट, लाल तिखट आणि हिंग. वा, चला मग कृती करूया. काय करायचंय? आता मला एक चमचा लागेल. हो. हे सगळं मोजूनच घेतलंय. आता अर्धा कप जाडे पोहे पहिले मिक्सरमधनं काढून घेतले. बरं, मग आपण हे काढून घेतलेले आहेत हे already? काढून घेतलेले. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही जाड पोहा ठेवला होता, तो आपण आता बाजूला काढूया. आणि हे रवाळ काढायचंय, एकदम पीठ नाही करायचं. बरं. म्हणजे जसा जाड रवा आहे तसं. त्याच्यामध्ये अर्धा कप जाड रवा आहे तो घातला. जो आपला हां, हे चांगलं छान एकत्र करायचं. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. बरं. आता याच्यामध्ये पाव कप दही घातलंय. पाव कप दही. पाव कप दही. आणि हे पण छान एकत्र करून घेतलं. हे अगदी म्हणजे भिजत नाही करायचं ना असं? नाही, आता आपण याला पाणी घालणार आहोत. बरं. आता पाणी लागणार आहे आपल्याला. दह्याने जरा त्याला आंबूसपणा येईल ना. हां, थोडासा. पाणी साधारण 1.5 कप लागतं. बरं. पण आता आधी आपण अर्धा कप घालूया बरं. आणि ते छान एकत्र करूया, म्हणजे ते पाणी सगळं त्यात ॲब्सॉर्ब झालं पाहिजे. आता काय हो वीणाताई? आता ह्याच्यात अजून अर्धा कप. आता हे पाणी ह्याच्यात ॲब्सॉर्ब झालं तर अजून ते अजून थोडं पाणी घालायचं. पूर्ण. हां, म्हणजे त्याला छान असं टेक्स्चर आलं पाहिजे. टीव्हीवरच्या मालिकांसारखं झालं हे. अंदाज घेत घेत पाणी घालायचं. नाही, पहिलं घातलं ते म्हणजे त्याच्यात नीट रवा आणि हे सगळं छान ॲब्सॉर्ब झालं की हे वरती घालून. आता हा ढोकळा स्पॉन्जी होण्यासाठी आपल्याला फ्रूट सॉल्ट वापरायचं. बरं. पण फ्रूट सॉल्ट वापरलं की पुढचे प्रोसिजर सगळे फास्ट करायला लागतात. हो. त्यामुळे त्याच्या आधी आपण स्टीमरला इथे पाणी हे करत ठेवूया. बरं, द्या, मी मदत करतो तुम्हाला. हां, त्याच्यावर ठेवतो. त्याच्या बेसला पाणी घालून पाणी गरम करत झालं पाहिजे. आपण आता स्टीमर ठेवलेलं आहे गॅसवरती. तर त्याच्यात आधी आपण पाणी घालूया. बरं. आणि हे एकीकडे पाणी उकळू द्यायला. बरं, एवढं पूर्ण पाणी? हो, पुरे. आणि दुसरीकडे आपण आता थाळीला किंवा प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेऊया. तुम्ही काही घेऊ शकता, प्लेट, थाळी, डबा. बघा. हो. असं चांगलं नीट सगळीकडे पसरवून घ्यायचं. हो, तेल सगळीकडे लागलं पाहिजे. बरं, आता आपण ह्याच्यामध्ये फ्रूट सॉल्ट घालणार आहोत. घाला. तुम्ही प्रमाण सांगितलं का मागितलं चमचा मला? हां, मी 1 चमचाच घेतलंच होतं. आणि आता हे फ्रूट सॉल्ट ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला पुन्हा पाणी लागणार आहे. बरं. स्पॉन्जी होण्यासाठी फ्रूट सॉल्ट लागतं. वा. आणि आता हे जे मिश्रण सगळं एकत्र करायचं ते विगरसली नाही, म्हणजे जोराजोराने नाही, जेंटली हळूवारपणे एकत्र करायचं, हलक्या हाताने. असं हलक्या हाताने. हो हो, बरं झालं हलक्या हातावरून विषय निघाला. तुम्ही आता दोघी शिक्षिका म्हणून काम करताय, कधी हाच हलका हात धपाटे घालायला वापरता की नाही? तो तर लागतोच ना. हो ना. आमच्या दशरातले भरपूर धपाटे खाल्लेत माझे. आता मी हे मिश्रण ना याच्यात घालून घेते. हां, हे चांगलं स्प्रेड करून घेतलंय. हो. आणि असं छान टॅप पण करून घ्या, नाहीतर मग आपला ढोकळा एकीकडे जाड होईल, एकीकडे पातळ होईल. कसं सगळ्यांना समान वागणूक मिळावी असा बाईंचा अजेंडा आहे, बरोबर ना? आता ह्याच्यावर टेस्टसाठी आणि छान दिसण्यासाठी आपण लाल तिखटची घालणार आहोत. रंग येईल छान आहे ना? रंग छान आणि चव पण येईल. बरोबर. आणि थोडी मिरपूड पण घालणार आहोत. बरं. लाल पोह्याचा खमंग ढोकळा
वीणाताई आपल्यासाठी आता करतायत. आपलं पाणी बॉईल झालं असेल झालंय, ह्याच्यात ठेवू. तर त्याच्यात ठेवायचं. किती वेळ लागतो तयार झाकण व्हायला? ठेवा आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं त्याला स्टीम द्यायची, ठीक वाफ आहे. द्यायची. चला मंडळी, लाल पोह्याचा खमंग ढोकळा, बरं त्यातले ते लाल पोहे जाड आहेत, हा आपण आज दिवाळीच्या निमित्ताने केलाय. चला या ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती लिहून घ्या. पोह्याचा ढोकळा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम अर्धा कप जाड पोहे मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यावे. त्यात अर्धा कप जाड रवा घालून नीट एकत्र करून घ्यावं. चवीनुसार मीठ, पाव कप दही घालून पुन्हा नीट मिसळून घ्यावं. आता स्टीमरमध्ये पाणी घालून तो गॅसवर ठेवावा. ढोकळा बनवण्याच्या थाळीला नीट सर्व बाजूनी तेल लावून घ्यावं. सगळ्यात शेवटी चमचाभर फ्रूट सॉल्ट घालून पुन्हा थोडंसं पाणी घालून ढोकळ्याचं मिश्रण हलक्या हाताने नीट ढवळून घ्यावं. त्यानंतर लगेचच तेल लावलेल्या भांड्यात हे मिश्रण ओतून घ्यावं. नीट पसरवून त्यावर लाल तिखट आणि मिरपूड स्प्रिंकल करावी. आता हे ढोकळ्याचं भांडं स्टीमरमध्ये ठेवून मध्यम आचेवर 15 मिनिटं ढोकळा उकडवून घ्यावा. पूर्णपणे गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात. आता त्यावर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. त्यासाठी तेल गरम करून त्यात प्रथम मोहरी घालावी. ती तडतडल्यावर त्यात हिंग घालावं. ही फोडणी ढोकळ्यावर पसरवून घालावी. सजावटीसाठी ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वापरावी. लाल पोह्यांचा हेल्दी ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. ढोकळ्याचं मिश्रण आपण छान स्टीम करत ठेवलं होतं, ते तयारी झालेलं आहे आणि आपण त्याला थंड व्हायला पुरेसा वेळही दिलेला आहे. झाकण काढून बघूया. हा, म्हणजे 15 मिनिटं मध्यम आचेवर ठेवल्यानंतर 10 मिनिटं तो त्याच्यातच ठेवलाय. अच्छा, आणि आता तो छान अप्रतिम, गरम असेल. क्या बात है. आता आपण तो काढून घेऊ हा, आणि हा पूर्ण गार झाला झालंय ना. की याच्या वड्या पाडायच्या. त्याचं मी आता आणि वड्या एकीकडे आपण तडका देणार आहोत याला नंतर. मग मी तेल घालू का हो याच्यात? चालेल. तडक्यासाठी तेल घालतो मी. हां, बघा एवढं पुरे. हो बस. तेल तापलं की त्याच्यात मोहरी घालायची आणि मोहरी तडतडली की मग हिंग घालायचं. बरं. आणि तुम्ही हवे तर अजून मिरच्या घालू शकता, कढीपत्ता घालू शकता, उडदाची डाळ हल्ली घालतं, म्हणजे पांढरे तीळ बरेचदा. घालू शकता, काही चालतं. वा, अप्रतिम. तेल गरम झालेले. झालं का? घालू का मोहरी? हो घाल. वाऱ्यामुळे जरा झालं बोल ना. ना मोठ्याने. वायू तोही आहे. बस बस. आता मोहरी तडतडली तर आपण आता गॅस बंद करू परफेक्ट. आणि हे आता आपल्या याच्यावर तडका छान देऊया. वाव, खूपच छान. आणि गार्निश सजावटीसाठी आपण त्याच्यावर छान किंवा चवीसाठी पण खोबरं कोथिंबीर घालूया हे छान. फार महत्वाचं. चला, वीणाताईंनी त्यांचा पदार्थ करून दाखवला. आता अश्विनीताई आपल्यासाठी पदार्थ करणार आहेत. आजचा आपला पदार्थ आहे चोट्याचे लाडू. बरं. चोट्याचे लाडू हे खानदेशामध्ये त्याला चोट्याचे म्हणतात आणि इकडे चुरम्याचे म्हणतात. बर. तर हे खपली गहू आहेत, त्याचा ते भाजून हा. त्याचा हा रवा आहे. तूप तळण्यासाठी खजूर, नंतर खसखस, हे तूप त्याला आतमध्ये मोहन म्हणून घालायला, काजू गार्निशिंगला, बदाम पावडर आहे, जायफळ आहे आणि वेलदोडा आहे आणि दूध आहे की दुधात भिजवायचं आहे. हे निरसं दूध आहे. ओके, चला कृती पहिली आपली काय कृती करायची? पहिली करूयात आपण. रवा हा आता याचे मुटकुळे करायचे आहेत. बर, मग तुम्हाला बाऊल लागेल का? बाऊलला घ्या. तो भिजवून घेऊयात. आपण आता हा रवा घेऊयात. आता ह्याच्यात आपण गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. बरं. कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आणि एवढा मोहन घालायचं की याचा मुटका वळला पाहिजे. आणि तो खुसखुशीत झाला पाहिजे. खुशीत झाला. किती लागेल तेल मला सांगा. घाला अजून. बस. तेल गरम आता व्यवस्थित झालंय. आता घालू याच्यात? ह्याच्यात घालून थोडं थोडं घाला, एकदम नका घालू. घाला तुम्ही म्हणाल तसंच. बघा, घाला अजून. खपली गव्हाचा आपण छान रवा केला. त्या रव्यामध्ये आता आपण मोहन घालतोय. हे बघा, असं हाताने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं हा, आणि असा मुटका वळला पाहिजे. आता हा मुटका वळत नाहीये, म्हणजे ह्याला सफिशियंट मोहन नाहीये. नाही मिळालं. त्याला अजून बस.
चला मग आपण एक काम करूया, ह्याला मुटके म्हणतात ना? मुटके म्हणतात, मुटकुळे. आणि आता ह्याच्यात हे मुटके वळल्यानंतर ह्याला पूर्ण हे करायला, हे निरसं दूध आहे, न तापवता घेतलेलं दूध आहे, ते आपण थोडं थोडं घालून त्याचा हे करून घट्ट मळून घ्यायचं. आता एकीकडे आपण कढई तापवायला ठेवूयात. बरं. हे सगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला शुद्ध तुपामध्ये. बरं. त्याचे मुटकुळे वळून. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, याचे मुटकुळे वळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. तूप गरम झालेले, आता आपण हे मुटकुळे त्याच्यामध्ये सोडूया, हो की नाही? चला, हे मुटकुळे आम्ही छान डीप फ्राय करून घेतो चांगल्या साजूक तुपामध्ये. ते झाले, खुसखुशीत झाले की आपण मग वळूया पुढच्या कृतीकडे. तळून आपण घेतले. हां, आता हे अर्धे अर्धे करायचे, कारण आतून कच्चं राहिलेलं असतं कधी कधी, आणि मग ते लाडू खाताना ते कच्चं तोंडात येतं, म्हणून ते असे अर्धे करून हे बघा. एक तर आपण छोटेच मुटके केलेत, पण त्याच्यातून परत त्यांना अर्ध करून परत एकदा त्यांना शुद्ध तुपामध्ये फ्राय करायचं. ओके, प्रोसिजर तशी लांबलचक आहे, पण हरकत नाही, सोपी आहे. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी दिवाळीच्या दिवसात काहीतरी गोड खायला आहे. आपण हे परत सगळे डीप फ्राय करून घ्यायचे. चला टाका मग सगळे. तयार केलेले हे जे मुटके आहेत ते आम्ही परत एकदा शुद्ध तुपामध्ये डीप फ्राय करून घेतो, पण अर्थात त्याचा तुकडा पाडून, आणि मग आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चोट्याचे लाडू हा पदार्थ आपण करतोय. खपली गव्हाचं आपण पीठ केलं, त्याचे छान मुटके बांधले आणि तळले. परत ते अर्धे केले मुटके, परत तळले. आता आपण त्याची पावडर करून घेणार. वा वा वा. हे म्हणजे आधी BSc करायचं, मग MBA करायचं, मग परत MBA BS करून आर्टिस्ट व्हायचं, म्हणजे कलाकार व्हायचं, हो की नाही? हो. पण ठीक आहे, एवढं सगळं करून आयुष्य सुरळीत झालं म्हणजे उत्तम. हां. आणि आता आपण हे मिक्सरमध्ये काढून त्याचा पावडर करून घेऊ. ठीक, पावडर तयार. हो, आता आपण मिक्सिंग करायचं सगळ्याचं. तो बाउल पुरेल का? पुरेल तेवढं. छोट्याचे लाडू तुम्हाला भरपूर करायला लागतील ना? हो, भरपूर करूया, कारण खायला तुम्ही बघताय. हे जायफळाची चालेल का? हो, घ्या की. ही जायफळाची पूड आहे, याची टेस्ट खूप छान लागते या लाडूमध्ये. बर. वेलदोडा पावडर. वा वा, वेलदोडा पावडर. आणि हे पिस्ता आणि बदामाचा याची पावडर. बर. आता हे सगळं मिक्स करून घेऊ. खजुराचं प्रमाण आहे ते आपल्याला जेवढं गोड किंवा जेवढं हे करा असेल त्याच्या प्रमाणात खजूर घालायचा. आणि बाइंडिंग करता आपण तूप. वाह 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 वाह. वा. हे आपण आता लाडू हे केले, बांधला. त्याच्यात आपण बदाम हा खोचायचा आहे आणि परत असा थोडा पेढ्यासारखा त्याला आकार द्यायचा. आणि हा आता आपण थोडी खसखस घेऊ आणि खसखशीमध्ये घोळवायचा. म्हणजे किती छान. हे थंडीमध्ये पण खायला खूप चांगलं आहे, त्याच्यात सगळे थंडीतले पौष्टिक पदार्थ आहेत. अप्रतिम. लाडू तयार. असेच आपण खूपच छान. हा लाडू अत्यंत पौष्टिक आहे, खपली गव्हापासून झालेला आहे. डायबिटीजच्या लोकांसाठी दिवाळीच्या दिवसात आम्ही आता काय गोड खावं असा प्रश्न पडू नये म्हणून हा आपण छोट्याचा लाडू करू शकतो. बरोबर. फॅन्टास्टिक साहित्य आणि कृती आहे, पटकन लिहून घ्या. आता आपण चुरम्याचे लाडू तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचा रवा घ्यावा, त्यात मुटका वळता येईल एवढं गरम तेलाचं मोहन घालावं. त्यानंतर त्यात निरसं दूध घालून नीट मिक्स करून घ्यावं आणि मळून घेऊन त्याचा गोळा तयार करावा. या गोळ्याचे छोटे छोटे मुटके वळून घ्यावेत आणि हे मुटके साजूक तुपात छान खरपूस तळून घ्यावेत. आता हे मुटके मिक्सरमध्ये घालून त्याची पावडर तयार करावी. आता ही पावडर एका बाउलमध्ये घेऊन त्यात जायफळ पूड, वेलदोडा पूड, बदाम पिस्त्याची पूड घालावी. आपल्या चवीनुसार त्यात चिरलेला खजूर घालावा. बाइंडिंगसाठी साजूक तूप घालावं आणि लाडू वळून घ्यावेत. त्यावर काजूचा एक तुकडा लावावा आणि खसखसमध्ये हे लाडू घोळवून घ्यावेत. पौष्टिक चुरम्याचे लाडू तयार आहेत. मी आज दिवाळीच्या निमित्ताने हा एपिसोड का केला हे वारंवार का सांगतोय, कारण यांचं अंधकारातलं जीवन कुठेतरी छान उजेडाकडे नेणारा यांचा प्रवास आहे. आणि म्हणून दिवाळी स्पेशल भागामध्ये आज या दोघींना इथे आमंत्रित केलं. सोबत तुमच्या शाळेचे गुरुजी आले, थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्याही मंडळींचे फार मनापासून आभार. पौष्टिक पदार्थ तयार झालेले आहेत, ते खाऊया. पण त्याआधी तुम्ही एवढं यांच्यासाठी करताय, मग ह्या मुलांनी सुद्धा जरा बदमाशपणा करून तुमच्यासाठी काहीतरी केलंय. पण यावेळेसची ही खोडी धपाटा देण्यासारखी नाही आहे, शाबासकी देण्यासारखी आहे. ह्या मुलांनी दिवाळीच्या निमित्ताने तुमच्यासाठी हे आणलं. द्या तुमच्या हाताने त्यांना. वा. सिग्नल शाळेच्या या मुलांनी आपल्या बाईंसाठी
पणत्या आणलेल्या आहेत, फारच गोड. छान आहे की नाही? खूपच एकदमच छान. छान आहेत. मग आवडलं ना? अगदी. खूप छान. हे झालं त्यांच्याकडून. आता तुम्ही आमच्या कार्यक्रमात इतकी बहार आणलीत, पौष्टिक पदार्थ केले. झी मराठी आणि आम्ही सारे खवय्याच्या टीमकडनं तुम्हाला स्वयंपाक करताना रोज माझी आणि आमच्या टीमची आठवण यावी म्हणून ही प्रेमाची भेटवस्तू ते तुमच्या मैत्रिणीला घाला. हा. स्वतः घालतायत लगेच. ते जास्ती आवडलं. आणि हे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला घाला. येस. वाह, क्या बात है. छान दिसतंय ना? हो. आणि याच्यासोबतच दिवाळीचे दिवस आहेत म्हणल्यानंतर तोंड गोड करायला पाहिजे. काही फराळाचे पदार्थ तुम्हा दोघींसाठी. आता तुम्ही म्हणाल की शिक्षिकांना सगळं, मग विद्यार्थ्यांना काय? तर विद्यार्थ्यांना पाहिजे आमच्या आमच्या. टीम कडून तुमच्यासाठी एक छानशी भेटवस्तू आहे जी तुम्हाला रोजच्या तुमच्या कामामध्ये, शाळा शिकताना खूप उपयोगाची पडेल. चला, सगळ्यांना भेटवस्तू देऊन झालेल्या आहेत. मुलांच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेले आहे, पाठीला दप्तर लगेच लावलेलं आहे. आता मी करतो खायला सुरुवात. पण त्याआधी साहेबांना जर मी घेऊन आलो नाही तर साहेब माझ्यावरती कातवतील की हो. कारण आमचे दामले साहेब पदार्थ तयार झाले की आनंदाने त्याच्याकडे बघतात. साहेब, तुम्हालाही दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा. कारण काय, मी जर त्यांच्याशी नीट वागलो नाही ना तर ते मला असं वागवतात, जे की फार डेंजरस आहे. तुम्ही तुमच्या शाळेत धपाटे देतात ना, आमच्या खवईगिरीच्या शाळेमध्ये हेच हेडमास्तर आहेत, हेच मास्तर आहेत, मीच फक्त विद्यार्थी आहे. त्याच्यामुळे आता पदार्थ पाहून त्यांना अत्यंत आनंद झालेला आहे. आम्ही एकत्र मिळून करतो खायला सुरुवात. तुम्ही घ्या मात्र निरोप. परत एकदा दिवाळीच्या शुभेच्छा. भेटा पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, जोडीत गोडी. बाय.